सौंदर्याची खोड मिळल्याशिवाय जात नाही आणि ज्याचे चारित्र्य चांगलं तर सौंदर्यापुढे कोणी पाहत नाही. अरे घातल्या पाण्याची गंगा कधी वाहत नाही आणि एखाद्या डुकरापुढे किती तुम्ही सोनं बांधा पण नरक खाल्ल्याशिवाय माय बाप हो त्याचं पोट कधी भरत नाही. शाहीर साहब क्या कहते हो तू मेरे को मालूम है समझे की नाही. आता मी बापू बापू म्हणलं नाही हे नाजूकपणाचे धंदे बंद कर रट्टे घ्यायला सुरुवात कर. काय रट्टे जेवढी तू रट्टे घेणार नाही तेवढी तू मजबूत बनणार नाही. हा चांगले दणके घे पहिले सहनशीलता ठेव आणि त्याच्यानंतर प्रहार कर. सही बात है समजलं की नाही. आणि म्हणून शाहीर साहेबांना गाणं म्हटलं अरे सह्याजी सह्याजी दिलवा मागे रे. सुरत तुला सांगू ह्या चाली सगळ्या आम्ही म्हणून सोडलेल्या आहेत. आता यावर तुला काय बोलायचं तर तुझा राऊंड आहे. समजलं की नाही. चाल तुम्ही शाहिरातलं तुम्ही स्वतःच्या चाली निर्माण करायला पाहिजे. बरोबर चुकून बोलतो का भाऊ. नाही चुकून बोलतो काय. स्वतःच्या चाली तुम्ही निर्माण करा ना. ह्या म्हणलेल्या चाली म्हणण्यात काय अर्थ आहे का हो. मी वाईट बोलणार नाही तुम्हाला आणि तुम्हाला काय मी मुजोरीचे बारण खेटला मला मी त्यातला शाहीर नाही. समजलं की नाही. चला काय हरकत नाही तुमचे तुम्हाला शोभेत आम्हाला काय पाहिजे टोबे टाबे. समजलं की नाही. तुम्ही चाली स्वतःच्या जसे मोरेश्वरची शाहीर आहेत वस्तात स्वतःच्या चाली निर्माण करतात. जसे बुधाजी शाहीर आहेत जसे पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब आहेत अनेक शाहीर आहेत. उत्तमरावजी ज्यांचं नाव ऐकलं असेल तुम्हाला 100 शाहिराचे 100 गाणे तर उत्तमराव पंचफुलाजींचे जे शाहीर होते रे पंचबुद्धे त्यांचं एक शेर कापी होता. तो शाहीर थे. हा समजलं की नाही शाहीर साहेब. आणि म्हणून हे बंद करा. विज्ञानवादी युग आहे. आमचं सोडा हो आमचं 2-4 दिवसात मरणार. समजलं. पण तुम्ही आता होतीचे धान्या होता जोडला पानावरती दिसते. समजलं का नाही. आणि म्हणून तुम्ही काही आपलं मॉडिफिकेशन करा त्याच्यामध्ये. ये छोड़ दो ये सब चलो कोई बात नहीं मगर चाल बहुत गहरी है अच्छी है. अरे सही यहाँ जी सही यहाँ जी दिलवा मांगे रे और गमछा बिछाए के सही यहाँ जी दिलवा मांगे रे गमछा बिछाए शायरीमध्ये तुम्हाला सांगतो कसे हो आम्ही ना जे गाणे बनवले त्या माय बहिमा त्याने आपले गाणे बनवलेच पाहिजे. ओके माय कोणते अबे काय आहे याला काही शायरी म्हणतील का रे. भाड झोकाचे पैसे घेता तुम्ही. अबे चाल आपली निर्माण करा तुम्ही. समजलं की नाही. काहून ते नाही जमत. त्या शायरीला म्हणलं बनवा ना आपलं कसंही तुटलं फुटलं. अबे आम्हाला हे माहिती आमच्या बापाची चाल नव्हे पण निर्माण करणारा तो आहे ना. त्यानं काही त्याचा अभ्यास केला असेल ना त्या चालीचा. त्याची आडी मुली समजली असतील ना त्याने. वा रे वा ऐक्यावर राहतं कापसावर तर कोरांडा कोणी मारते रे. जिनके अपने घर शीशे को हो दूसरों के घर में पत्थर नहीं मारा करते. प्यार मोहब्बत में भले जायज हो मेरे जैसे गैर मारते तो इशारा नहीं करते. अरे म्हणून शाहीर साहेबांनी म्हटलं जेव्हा शिवाजी महाराज आणि अफजल खानाचं उदाहरण दिलेलं आहे शाहीर साहेब. त्याबद्दल तुमच्या विचाराला मी खूप खूप सन्मान देतो शाहीर साहेब. पण काही बनायचं असेल तर पहिले दणके घेणं शिका. आम्हाला काय तुम्हाला बनवायचं असेल समजलं का. आम्ही सांगतो याचा अर्थ असा नाही की आम्ही आपली वरचढ पायरी ठेवू म्हणून. सगळे इथे बुद्धिजीवी लोक बसलेले आहेत. आणि म्हणून ऐसा नाही देख तुम्ही अफजल खान सांगितले मी जीवा बहालले सांगतो. समजलं की नाही. ऐसा नाही देख तू मखणारे. आणि म्हणून अरे शेराचा शेर तो संवारे आणि उडवून गेला
रक्ताची धार काही हरकत नाही पण माझा जीवा मारले काय म्हणते इकडे शिवाजी महाराज म्हणते रक्ताची धार पण माझा जीवा मारले त्याला म्हणते काय भास्कर कुलकर्ण्याला आणि ठेवून टांग ही व टांग या हिजड्याला माय हिजडा हा. हिजडा कुठे काय ते कोटचा हो. खेत का गांजा खेत का Yes, ये मा आणि ठेवून टांग ही व टांग या हिजड्याला आणि उभा इथे मी ही व टांग या हिजड्याला, उभा इथे मी. हे ठेवून टांग ही व टांग या हिजड्याला, उभा इथे मी. ठेवून टांग ही व टांग या हिजड्याला, उभा इथे मी. टाइम कमी आहे 10 वाजता कार्यक्रमाला बंद करायचा आहे आधीच बोललो कायदा आमच्या बापाचा आहे समजलं की नाही आणि कायद्याचं उल्लंघन करणं हे मोठं पाप आहे आणि म्हणून सूरज आज दिवसाला तुझी नमाजी साथ आहे आणि तुझा दिवा असेल तेला न भरला तर या निशांची ही पिळलेली वाट आहे सूरज आज दिवसाला तुझी नमाजी साथ आहे तुझा दिवा असेल तेला न भरला तर या निशांची पिळलेली वाट आहे पण वेळा वाकडा बोलून छंदी खराब नको करू कारण इथे बसले तुझे आणि माझे माय बाप आहेत वा 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 क्या बात समजलं की नाही आणि म्हणून तर तुम्हाला सांगतो जीवा मारले आणि अफजल खान जेव्हा आतुर करते शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी त्याचा कावा असते गनिमी कावा की मी शिवाजी महाराजाला गफलतीमध्ये त्याचा जीव घेईन तर शिवाजी महाराजही हुशार असतात कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात आणि जीवा महाल्ले बरोबर त्या अफजल खानाच्या राजवाड्यामध्ये जातात अफजल खानाच्या राजवाड्यामध्ये गेल्याच्या नंतर खांद्याला खांदा मिळवत नाही तर हा कृष्णा भास्कर कुलकर्णी त्या शिवाजी महाराजावर तलवारीने वार करते तेव्हा माझा आजीबा महाले तलवार काढते छाटते लेखाचा हात साली गांडू केवढा धेके बे तू गांडू भरवे रंग चढ़वे मर्दों के बेहाल और पतिवर्ता भूखन वाले तेरे खाए छिनाल हाँ बे तेरे में गांव है ना तो मैं हुडे में बोलते शिवाजी महाराज तेरे बराबर का है क्या अबे बोलते गांडू उन्होंने किसी ने उंगली भी रखी नहीं बोलते तो उसके 36 टुकड़े कर देते बोलते समझे की नहीं हमारा आदर्श है हमारे आन बान और शान है काय माहिती रे म्हणते तुला भरव्या आणि तुझ्या सातबारा मला माहित नाही काय म्हणते तुला एक तर माझा शिवाजी महाराज म्हणत म्हणते रे तुझा अफजल खान म्हणेल म्हणते हा भाड खाऊच्या पहिला तू तोड टाकणार होतं कोण रे म्हणते कोण होते आणि तुझ्यामध्ये एवढी ताकद आहे येणारे म्हणते मी तुझ्यासोबत पडला म्हणते आणि त्या बापाने घेऊन ये म्हणते केव्हाही म्हणते मी जीवा मारली एकट्याच राहील म्हणते काय वाटते रे म्हणते तुला हा उठ बोलते माझी हरिया हे भास्कर कुलकर्णी तुम्हाला सांगतो राजमाता जिजाईनं शिवाजी महाराज आणि भास्कर कुलकर्ण्याला एका ताटामध्ये जेवण वाढलं जी माय बापू इथे कोणी वाचक असतील आणि हे सालं रक्त बेमान झालं आणि तिकडे जाऊन त्या अफजल खानाचं वकील बनलं पण स्वतःच्या माय बहिणी आहे ना गाण ठेवलं लोकांच्या घरामध्ये त्याची भाड खाऊन जगणार हे साले परदेशी भरवे समजलं की नाही भेदाचा लाभ सदा मिळत असते वैऱ्याला म्हणून एकत्र केले केली कुणबी खैऱ्याला काही तोंड बुचक्या पडले विसरून चढले पायऱ्याला काही तोंड बुचक्या पडले विसरून चढले पायऱ्याला जसा खाण्याचा माज आणि तसा नक्कीले साज आणि हे परदेशी परतून जातील कसे नाही का अर्धाचं हरकण घेऊन पडते उंदराची जात मोठ्या दिमाकानं दुकान लावते म्हणजे चौकात दिवा जळल का सांगा नाही इंच भरवात दिवा जळल का सांगा नाही इंच भरवात आहे का हो पटल अशी गोष्ट आणि म्हणून काय म्हणते ऐका पुढच्या काळामध्ये शिव कुठे आम्हा
तुया सात भारत माया म्हणते हा. नका नकात भरला बे म्हणते नसा नसामध्ये वा, वा, वा. लमचे शेण खाय हो म्हणते ओके मा अबे गाव कुठे आलं शिव कुठे आम्हा सांगून बसले ठाव वा आणि यांच्याच भारी वरती बनले आणि चोराचे पहा श्याम लमशाव म्हणते "हे माय बहीण नाही पुरली ओके आणि यांनी भाड्याने ठेवली बापरे याचं सद्भार पुढे मी दाखवतो अरे दाखवतो म्हणजे चिरून टाकील म्हणते ओके मा दोन फलके आणि ठेवून टांगी व टांगया हिजड्याला आणि उभा इथे ठेवून टांगी व टांगया हिजड्याला उभा इथे हम भी हर बीमारी का इलाज रखते हैं और जैसा मिला मरीज वैसा इंजेक्शन भी लगा सकते हैं हम भी जानबूझकर किसी से लड़ते नहीं अबे बोलते कोई कुत्ता हम एक बार डसले माँ कसम उसे जिंदा भी छोड़ते नहीं ये हमारे मातृभूमि की कसम है बोलते समझे की नाही हा शाहीर साहेबांना बंडी म्हटली काय हरकत नाही पहा आता बंडी म्हटलं तुम्हाला फरक सांगतो माय बाबा ऐकून या 2 मिनिट घेतो जास्त वेळ घेणार नाही मी हे गाणं तिथं थांबवतो कारण वेळेचं बंधन आहे आणि म्हणून बंडी सादर केली शाहीर साहेबांनी ब्राह्मण कन्येशी करुणिया लग्न तो घडविला इतिहास नवा. अरे घडविला इतिहास नवा. म्हणून सारे ब्राह्मण म्हणती त्या भीमाला जावई सुरात लावलं का कोणतं सुरात लावलं भाऊ कुठे लक्ष राहते तुमचं वा रे वा याची बंदी करते किरकिर ओके मा आणि भरले पोते तुटाली धूर वा वा क्या बात है आणि मग काय म्हणते शेवटच्या कडेमध्ये शेवटच्या लाईनमध्ये माझ्या नर्यातलं तेल काढून आणि घालतो मी कुचाडण कुचाडण पक्क ओके मा कुचाड बंदी म्हटली साहेबांनी बरं तर ते तेल कशाचं होतं कशाचं तेल कशाचं होतं तो कुचाडण कशाचा होता हा बरं बंडीले धूर ठीक आहे पंचतत्वाची बंडी इतपत ठीक आहे मन पहिलं पवनाचे पहिलं ठीक आहे ओहम सोमच्या शिवरा ठीक आहे हा अल्पबुद्धीचा आस्कुड केलं हे ठीक आहे पाष्टक कुठे गेलं कुठे गेलं नाही पाष्टक कुठे गेलं उडले निलस खंडाळ्याला गेलं बंडीले पाष्टक नाही राहत राहते उभा राहणार का बंडीला राहतात हा डोंगी नाही राहत राहते हे काही गाणं लिहिलं होय का ओके माय इसको बंद कर दे अभी से हाँ। मैं तेरे को भी बता रहा हूँ चैलेंज के साथ में हाँ अगले राउंड अगले कार्यक्रम में गाया ना तो मैं तू शायर मेरे बराबर का इसलिए तेरी मर्यादा रखता हूँ और खैर मनाले पगले मैं अपने जात में उतरा तो तेरी ऐसी की तैसी कर सकता हूँ नाही उभारा कुठे गेल्या पाचशे कुठे गेला डोंगी कुठे गेली हा वाह रे वाह शाहीर साहब ऐसा नहीं होता आणि म्हणून माझं म्हणणं आहे कहना है मेरा पत्थरों से टकराने के लिए पत्थर होना पड़ता है और लोहे को अगर काटना है नौगरे साहब तो पौलाद होना पड़ता है मुस्कुराना भले ही जिंदगी का दूसरा रूप हो पर इंसान को जीवन में एक ना एक दिन रोना भी पड़ता है क्या बात है रोना भी पड़ता है आणि म्हणून बिनमा देख मेरी बंडी सुन मी काही आगळं वेगळं म्हणणार होतो मी आगळं वेगळं म्हणणार होतो पण यांना बंडी सांगतो माझे सगळे कास्तकार बंधू इथे बसलेले आहेत आणि बंडीची आम्हाला गरज आहे समजले की नाही अरे बिनमालकीच्या शेतामध्ये हे अंकुर उगवलं
हातवार पोरीनं सांगा पोट कसं फुगावलं या हातवार पोरीनं सांगा पोट कसं फुगावलं सन्मानी आमचे दादा साऊंड सर्व्हिस वाले भाऊ साउंड सर्विस एंड डेकोरेशन रोशन अशोकजी राउत यांच्याकडं तिरंगी वाले इनका साउंड जहां कहीं भी हो कार्यक्रम अच्छा होता है तिरंगी वाले भाऊ कुठे पण यांचा साऊंड असला की कार्यक्रम चांगला होते आणि खरंच मनापासून ते साऊंड चाल चाल काय फरक नाही पडत खाऊ दिलं आमच्याले मास घस लागे शाहीरजी श्रीरामजींना यांना बामणीच्या स्टेशनवरती मूर्ती चावलं आणि वाचले त्यावेळेस ते तुम्हाला सगळ्यांना जाण असेल बांधवानं तो काही लोक म्हणे बजगे बोले तुम बोले अरे बजगे नाही बोले माशी म्हणे मोतीराच्या माश्या मलाच का चावल्या म्हणे कारण माझं रक्त गोड होतं म्हणे म्हणून मला त्यांनी पसंद केलं म्हणे क्या कहते हो शायर श्रीराम की बात मक्की है कि उसे छूने नहीं देती कफन लेके बैठी है चेलो की दादा पर शराब है कि उसे उठने नहीं देती क्या बात है एका दारूच्या पाण्यामध्ये आए थे हम सब फेल है उनके सामने फेल है हमारे पास में मुरमुरे का भेल है हाँ समझे तो काही ना क्या है अरे बंदी आहे का माझी 2 मिनिटांमध्ये सादर करतो अरे ऊन होती कोवरी धर्मने भोरी अन मने धुरी लेवा कवत हो मने मी धुरी लेवा कवत हो हे सुरत एवढ्याने होईल का काय सांग एवढ्याने होईल का नाही तर पुन्हा ऊन धकवतो सांग एवढ्याने होईल का नाही तर पुन्हा ऊन धकवतो सन्माननीय घस लागे मातोश्री वंदनाबाई डोंगरे जटाबधिरी यांच्याकडे या विचारधारेवरती 50 रुपये आलेले आहेत त्याचप्रमाणे कैलास दादा भोटरे हल्ले मुकाम जटाबधिरी यांच्याकडे सुद्धा 50 रुपये आलेले आहेत तर तुम्हाला सांगतो ज्यांनी तो प्रसंग साधला निशान काढत त्याचा साला तर माई साला तुम्हाला सांगतो याचं लग्न हो आलेच आहे साक्षगंधे जुळ आले काय एवढं फोकणार केंद्र सांगायचं का कोणाला ओगे मा जे आहे ते वास्तविक मांडायला पाहिजे नाही का मा लग्न झाल्यामुळे 2 पोर आहे आणि साला आहे म्हणे तशीच परिस्थिती समजा हा म्हणे बंडी माकाची आहे म्हणे आता म्हणलं होय धुरी कर चाकाची खिल्ली काढली ओगे मा मागवून पुढून धसून राहिले मालूम नाही का तर चाकाची खिल्ली काढली आणि म्हटलं ते दे तो बंडी माखवण्याचा कुचाडण दे म्हटलं आणि ते डबकी दे म्हटलं त्याच्यामध्ये आईल असते आणि ते खिल्ली काढली चाक मीनं मागं सरकवलं आणि त्या मा साड्याले सूरज नावाच्या साड्याला धुरीकर म्हणलं होय तू धूर म्हणलं वाकव आणि मग ते कुचाडणानं त्या आस्कुलाला तेल लावलं आणि ते चाक असं फिरवत जाऊन धकवत जाऊ धकवा धकवा ओगे मा हा चाक काढत जाऊन धकवत जाऊ सांग सांग होईल का एवढ्याला नाही तर पुन्हा बस भाऊजी म्हणे आता जमलं म्हणे तर पाय ते तेल कशाचं ते बंडी कशाची धीरा कशाचा धुरे कशाचे बैल कशाचे शिवरा कशाचे पाष्ट कशाचे आणि उभाऱ्या कशाचे समजलं की नाही शायरी अशी नाही होत दादा मायासारखा माणूस सहन कर पण दुसरा मायापेक्षा तिपाक शाहीर भेटला का नाही मला नाही वाटत हो बस शमशान घाट महाविद्यालय आई पुढे काय म्हणतो ते अरे त्रिकोणाचा धीरा छान आलं पंडीला आधार दिला त्यानं आलं विस्मन क्या अरे तसं इंद्रियाचे पाष्ट केले विस्मन त्याच्या उभारी छान
बंडी आहे बंधुलो. त्रिगुणाचा धीरा छान आणि बंडीला आदर दिला त्यानं. अरे 10 इंद्रियाचे पाष्ट केले आणि 20 मणक्याच्या उभाऱ्या छान. या आमच्या पाठीच्या मागच्या भागाला 20 मणके आहेत आणि या 20 मणक्यावर हा 21वा मणका 3.5 हाताचं शरीर उभं आहे. समजलं का नाही? 10 इंद्रियाचे पाष्ट केले आणि 20 मणक्याच्या उभाऱ्या छान. 21वा मनका सोसवते दणका आणि पुढे दृष्टांत दाखवतो आणि सांग एवढ्यानं होईल का नाही तर पुन्हा धमवतो. सांग एवढ्यानं होईल का नाही तर पुन्हा भरपूर काय बोलण्यासारखं आहे बंधून, पण आमच्याकडे 5 मिनिट आहे आणि 2 मिनिटात मला गाणं काढून बंद करून मला सुरू शहरांना राहून द्यायचं आहे. समजलं की नाही? ऐका पुढच्याकडे काय म्हणतो ते. अरे उपगर्भाच्या भोऱ्या दोन. बराचे धुरे लावून समोर सत्तेचा आस्कुड केलं आणि पराकष्टेचं बैल झुंपून. आणि मग ते बंडी माखवण्यासाठी तेल कशाचं घेतलं नवकरे साहेब? लिहून ठेवा आपल्याकडे. त्या बंडीमध्ये परिवर्तन करा. मायेचं तेल घेऊन थोडं आणि याची बंडी मी माखवतो हो. मायेचं तेल घेऊन थोडं याची बंडी मी माखवतो हो. सांग एवढ्यानं होईल का नाही तर पुन्हा धकावतो. सांग एवढ्यानं होईल का नाही तर पुन्हा शेवटचा कडव बंदीचं सादर करतो आणि त्यानंतर मी आमंत्रित करतो सन्माननीय नवघरे साहेबांना. ऐका शेवटचा कडव काय म्हणतो. हिमतीची डोंगी आणि पत्नीच्या जुवास तोडणार भोगी. अरे तर्क विचाराचे शिवरान गुरु पुरुषोत्तम सांगतोय खरं. हो काय म्हणतो. कुडीच्या बंडीले हिमतीची डोंगी आणि प्रज्ञेच्या जुवास दोडणार भोगी. तर्क विचाराचे शिवरा नर आणि गुरु पुरुषोत्तम सांगतोय खरं. आणि मग निशाण हसून बंडीवर बसून ते पाशान चुकवित हो. आणि सांग एवढ्यानं होईल का